प्रेज द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा येशुदाय सागर चॅनलमध्ये प्रियजनांनो सर्वांचं स्वागत असो. प्लीज येशुदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवते, जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. म्हणून प्लीज प्रियजनांनो जेवढा होता तेवढा येशुदाय सागर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा कारण की देवाचा गौरव होता जाईल. अजून अजून शेअर करा कारण की आम्हाला मोठा व्हिडिओ करून मोठा तुमच्यासाठी प्रार्थना करण्यात येईल. म्हणून प्रियजनांनो सुंदरसा देवाचा म्हणणं तुमच्यासाठी आज मी घेऊन आलोय आणि तुमच्यासाठी प्रार्थना देखील करणार आहे. त्याआधी सुंदरशा देवाच्या वचनाकडे जाऊ. प्रियजनांनो सर्वांनी बायबल काढा आणि बायबलमधलं स्तोत्रसंहिता याचं 62 अध्याय बघा. देवाचं प्रियजनांनो सुंदरचं वचन सांगतं, आपली भिस्त देवावर टाका. म्हणजे कुठल्याही संकटात कुठं दुष्ट न देता भिस्त फक्त कोणावर टाका? परमेश्वरावर टाका. कारण की तो आपला बाप आणि आपला परमेश्वर आहे. दावीद राजाने बघा काय सांगतो, हे माझ्या जीवा तू केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहा, कारण त्याच्यापासून मला तारण प्राप्त होते. तोच माझा खडक, तोच माझा तारण, तोच माझा उंच खडक, मी साहस ढळणार नाही. एकटा मनुष्याला मारण्याकरता त्यावर तुम्ही सर्व चढून करून या, व ते झुकलेल्या भिंतीसारखे कोसळून कुंपवतील, व त्यांचे पदासमान पायासाठी मात्र ते मसलत करतात व ते लबाडे आवडतात. पण ते आपल्या तोंडाने आशीर्वाद देतात, पण मनातून श्राप देतात. लोक मनातून तुम्हाला श्राप देतात आणि तोंडातून आशीर्वाद देतात. कारण की हे जग आहे. जग हे कोणाचं नाही, पण प्रभू येशू आज सगळ्यांचा. तुमचा आहे, माझा आहे. म्हणून तर देव म्हणतो, तू भिस्त फक्त देवावर ठेवू, माणसावर नको ठेवू. मनुष्य सर्व काही बदलणारा परमेश्वर आहे. पण मनुष्याचं हृदय बी अंतःकरण बदलणारा देखील येशूच आहे. म्हणून येशूवर विश्वास ठेवा आणि येशूवर भिस्त ठेवा, म्हणजे तो सर्व काही अंतःकरण बदलल. आणि बघा 5मध्ये काय होतं, हे माझ्या जीवा तू केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहा, कारण माझी आशा पूर्ती करणारा तूच आहे. म्हणून तुमची आशा पूर्ण करणारा कोणी? तुमचा परमेश्वर पिता यहोवा, यहोवा परमेश्वर, यहोवा राफा, यहोवा एल शदाय, यहोवा निस्सी, यहोवा एलोनी, म्हणजे प्रभू येशू, तुमचा मुक्तिदाता, जीवनदाता. 2000 वर्षापूर्वी प्रियजनांनो तो तुमच्या आमच्यासाठी आला, त्या वजस्तंभावर मरण पावला. आणि हा वजस्तंभ निस्ताच वजस्तंभ नाही, हा वजस्तंभ तुमच्या पापाची किंमत प्रभू येशूने मोजलेली. जसं आपण एखाद्या हॉटेलमध्ये जातो प्रियजनांनो, आणि जर तिथं जेवायला तुम्हाला बोलवलं आणि इन्व्हाइट केल्यानंतर जर बोलण्या गेलं का मी तुमचं बिल भरणार, तर तुम्हाला टेन्शन नाही राहणार. पण जर तुम्हाला वाटलं बिल कोण भरेल, तर तुम्ही थोडं थोडं मागता. तर गुड फ्रायडेला येशूने ह्या वजस्तंभावर किंमत मोजलेली. म्हणून आता तुम्ही आनंद, शांतीने आनंदाचं जीवन जगणार. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. पवित्र देवेश्वराच्या जेवढं ऑनलाईन लेकरं बघत आहे प्रत्येकाला स्पर्श कर बाबा. तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या गोळाचा अर्घ त्यांच्या जीवनात स्वीकारतो. कॅन्सर निक, थायरॉइड निक, ब्लड प्रेशर निक, शुगरच्या आत्मे निक, रात्री झोपण्याला दुष्ट आत्म्याचं कार्य निक, ज्याच्या हाताला काम नाही त्याला काम स्वीकारतो. 2 व्हीलर 3 व्हीलर 4 व्हीलर गाड्याचा आशीर्वाद स्वीकारतो. जेवढे जेवढे आवाज ऐकतात येशूला बसलेल्या